नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघत आहे क्लास 5 साठी स्कॉलरशिप एक्झामचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन. हे जे क्वेश्चन आहेत ह्या इंग्लिश सब्जेक्टचे आहे आणि त्याच्यामध्ये आपण सब टॉपिक बघतोय तो म्हणजे आपला जंबल स्पेलिंग्स. आता याच्यामध्ये काय असतं, कशा प्रकारे क्वेश्चन सोडवायचे असतात हे इम्पॉर्टंट आहे आणि इम्पॉर्टंट म्हणजे हा इंग्लिश मीडियमसाठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदयसाठी आणि स्कॉलरशिपसाठी आपण ऑनलाईन बॅचेस स्टार्ट केलेले आहेत. तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर लगेच आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा किंवा प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही हे आमचं SOC क्लासेस टेक ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता. त्या ॲपमध्ये तुम्हाला सर्व कोर्सेस दिलेले आहेत आणि एवढंच नाही तर तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा फीज देऊ शकता. एकदाच फी देण्याची गरज नाही आहे. आता या कोर्सेसमध्ये बघा, तुम्हाला मागील 7 वर्षाचे पेपर सोल्युशन, अभ्यासक्रमानुसार सर्व घटकावर व्हिडिओ, प्रत्येक घटकावर टेस्ट, पेपरपर्यंत ऑनलाईन सपोर्ट आणि डेली व्हिडिओज या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम माफक दरामध्ये मिळणार आहेत. त्यासाठी आत्ताच जा आणि आमचं SOC क्लासेस टेक ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या स्टडीला आतापासून सुरुवात करा. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या इम्पॉर्टंट व्हिडिओला. आजचा आपला व्हिडिओ आहे जंबल स्पेलिंग्सवर. म्हणजे काय असतं तर हे जंबल स्पेलिंग म्हणजे काय, जंबलचा अर्थ काय होतो की तुम्हाला काही लेटर्स दिलेले असतात आणि हे लेटर्स तुम्हाला मागे पुढे दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल बघा, माझं नाव आहे सचिन, SACHIN, राईट. आता हे झालं माझं एक नाव, राईट. आता याला मी जंबल करतो, हे जे लेटर्स आहेत माझ्या वर्डमध्ये SACHIN, तर मी याला जंबल करतो. म्हणजे मी काय करणार, एन स्टार्टिंगला लिहिणार, राईट. त्यानंतर कुठला तरी एक घेणार, एच घेणार, राईट. त्यानंतर आय घेणार, त्यानंतर ए, त्यानंतर यस आणि त्यानंतर सी. म्हणजे मी काय केलं, माझ्या नावामध्ये जे काही लेटर्स आहेत त्याला जंबल फॉर्ममध्ये लिहिलं आहे. तर आपण म्हणूया मागे पुढे, राईट. मग तुम्हाला काय करायचं, हे जंबल फॉर्ममध्ये जे लेटर्स आहेत हे असं तुम्हाला दिलेलं असतं आणि यावरनं काय करायचं असतं, तुम्हाला एक मिनिंगफुल वर्ड तुम्हाला तिथं फाइंड आउट करायचा असतो. सिम्पल राहतं. चला तर सुरुवात करूया. तर बघा, आता याच्यामध्ये काय असतं बघा, इन दिस काइंड ऑफ एक्झरसाइज, म्हणजे या प्रकारच्या एक्झरसाइजमध्ये यू विल बी गिवन द लेटर्स ऑफ द वर्ड इन अ जंबल ऑर्डर. म्हणजे तुम्हाला जंबल ऑर्डरमध्ये काही लेटर्स दिलेले असतात, म्हणजे मागे पुढे काही लेटर्स दिलेले असतात आणि यू हॅव टू अनस्क्रॅम्बल द लेटर टू मेक अ सेन्सेबल वर्ड. म्हणजे त्या जंबल लेटरला तुम्हाला रिअरेंज करायचं असतं टू मेक अ सेन्सेबल वर्ड. सिम्पल राहतं. चला आपण डायरेक्टली जाऊया आपल्या क्वेश्चनकडे. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सगळ्यांनी क्वेश्चन ट्राय करायचं आहे. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं बघा, अरेंज द लेटर्स गिवन बिलो टू फॉर्म अ सेन्सेबल वर्ड, किंवा याला आपण असं म्हणू शकतो, अनस्क्रॅम्बल द लेटर्स टू फॉर्म अ वर्ड. बघा काय दिलं तुम्हाला, YADUNS. आता तुम्ही म्हणता सर कसं फाइंड आउट करायचं, आमची व्हॅकॅब्युलरी तर तेवढी चांगली नाही आहे. तर काय करायचं बघा, सिम्पल राहतं. या ऑप्शनवरनं तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता, बरोबर आहे. या ऑप्शनवरनं इझिली फाइंड आउट करू शकता. आपण काय करूया, ऑप्शन 1 बघूया अगोदर. याच्यामध्ये काय, मंडे, MONDAY. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, एम दिसेल, राईट, ओ दिसेल. मला सांगा, एम आणि ओ तुम्हाला याच्यामध्ये दिसतंय का रे कुठं? एम आणि ओ तुम्हाला ह्या गिवन लेटरमध्ये दिसते का? नाही आहे. मग गिवन लेटरमध्ये एम आणि ओ नसेलच तर तुमचा मंडे हा वर्ड बनेल का? तर नाही बनणार, राईट. बनेल का? नाही बनणार. त्यानंतर बघा, TUESDAY, ट्यूजडे. आता मला सांगा, टी या गिवन लेटर्समध्ये किंवा गिवन अल्फाबेटमध्ये तुम्हाला टी दिलेला आहे का? नाही. म्हणजे हा पण तुमचा बनणार नाही. त्यानंतर बघा, संडे, संडे, ठीक आहे. आता संडेमध्ये बघा, इथं संडे जर बघितलं आपण तर संडेमध्ये तुम्हाला यस आहे का, याच्यामध्ये ओ आहे, यू आहे का, यू पण आहे, एन आहे का, एन पण आहे, डी आहे का, डी पण आहे, ए आहे का, ए पण आहे, वाय आहे का, हो. म्हणजे या गिवन अल्फाबेट्सपासून तुम्ही काय करू शकता, संडे हा वर्ड्स बनवू शकता. ओके, संडे, राईट, संडे वर्ड्स बनवू शकता. आणि इथं बघा, त्याच्यामध्ये एफ नाही आहे तर फ्रायडे तुमचा बनणारच नाही आहे. सो ऑप्शन सी इज करेक्ट. बघा, अशा प्रकारे तुम्हाला ते बनवायचं असतं. जरी तुम्हाला वर्ड्स माहीत नसला तरी पण काय करू शकता तुम्ही, तरी पण काय करू शकता,
ऑप्शनवरनं तुम्ही काय करू शकता ते फाइंड आउट करू शकता. काय बघायचं फर्स्ट ऑप्शन बघायचं, त्याच्यामध्ये अल्फाबेट्स आहेत का बघायचं, असेल तर तो बनेल, नसेल तर नाही बनणार. हे तुम्हाला इथे काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आन्सर इज सी संडे. मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. अनस्क्रॅम्बल द लेटर्स टू फॉर्म अ वर्ड. बघा काय आहे, ALPEP. आता बघा याच्यापासून काय बनेल, तर बघा आपल्याला हे अल्फाबेट्स गिवन आहेत, ALPEP, राईट. आता मला सांगा याच्यामध्ये जी आहे का, नाही, म्हणजे हा तर वर्ड ग्रेप्स तुमचा बनणार नाही, राईट. बघा ए आहे का, हो. डबल पी आहे का, हो आहे. एल आहे का, हो. ई आहे का, हो. तर ॲपल तुमचं बनेल, राईट. ऑरेंज बनणार नाही कारण ओ त्याच्यामध्ये नाही आहे, बी पण नाही म्हणजे बनाना पण बनणार नाही. सो ऑप्शन बी इज करेक्ट, राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. हा क्वेश्चन सगळ्यांनी आन्सर करायचा आहे, पटकन सांगा. सगळ्यांना मी वेळ देतोय, काय बनेल वर्ड सांगा पटकन. व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये सगळ्यांनी याचा आन्सर द्यायचा आहे. काय असेल आन्सर, राईट, बरोबर आहे. बरोबर आहे सगळ्यांचं बरोबर आहे. काही विद्यार्थ्यांचं चुकलेलं आहे. तर इथं काय यायला पाहिजे बघा तुमचं, बघा इथं काय बघा, RETUPMOC. आता याच्यामध्ये यल नाही आहे तर तुमचा लॅपटॉप हा वर्ड बनणार नाही, राईट. यम आहे, ओके. ओ आहे, एन आहे का त्याच्यामध्ये, नाही आहे बघा, एन नाही आहे याच्यामध्ये, म्हणजे मॉनिटर पण बनणार नाही. त्यानंतर सी आहे का, हो. ओ आहे का, हो. एम आहे, पी आहे, यू आहे, टी आहे, ई आहे आणि आर आहे, म्हणजे कॉम्प्युटर हा तुमचा वर्ड बनतोय. सो ऑप्शन सी इज करेक्ट. कीबोर्ड तर नाही बनणार कारण याच्यामध्ये तुमचा के नाही आहे, राईट. तर बघा अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, ऑप्शनवरनं सुद्धा ते फाइंड आउट करू शकता. येस, ऑप्शन सी इज करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ॲज अ होमवर्क तुम्हाला सॉल्व करायचं आहे, क्लास वर्क म्हणून सॉल्व करायचं आहे, पटकन. अनस्क्रॅम्बल द लेटर्स टू फॉर्म अ वर्ड. सिम्पल आहे, सगळ्यांनी पटकन कॉमेंटमध्ये याचा आन्सर करा. काय असेल, येस. आता बघा याच्यामध्ये टी आहे का रे, नाही, त्याच्यामुळे टीचर तर वर्ड बनणार नाही, राईट. टीचर बनणार नाही. आता याच्यामध्ये STUDENT स्टुडंट. आता स्टुडंटमध्ये बघा टी आलेला आहे 2 टाइम्स, याच्यामध्ये नाही आहे त्यामुळे हा पण नाही होणार. स्कॉलर. आता स्कॉलरमध्ये बघा याच्यामध्ये आपण जर बघितलं तर यस आहे का, त्याच्यामध्ये आहे. सी आहे का, हो. एच आहे का, हो. ओ आहे का, नाही आहे. बघा ओ या अल्फाबेटमध्ये नाही आहे त्याच्यामुळे तुमचा स्कॉलर पण बनणार नाही. राहिला फायनल तुमचा एकच, रिसर्च. बघा आर आहे इथं, ई आहे, त्यानंतर यस आहे, त्यानंतर तुमचं बघा ई आहे, त्यानंतर तुमचा इथं पुन्हा ए आहे, आर आहे, CH. बरोबर आहे. आता काही अल्फाबेट तुम्हाला इथे डबल घ्यावे लागतील, रिपीट करावं लागेल. जसं की आर बघा 2 टाइम्स आहे, इथं आर आहे आणि इथं बघा हा आर आणि हा आर, राईट. त्यानंतर बघा ई सुद्धा तुम्हाला 2 टाइम्स घ्यावा लागेल. तर अशा प्रकारचे पण क्वेश्चन तुम्हाला इथं येतात. सो ऑप्शन डी इज करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ओके, राईट. बऱ्याच विद्यार्थ्यांचं बरोबर आहे. तर बघा इथं बघा काय करायचं तुम्हाला, कार, CAR. तर तुम्ही जर बघितलं तर नेमका वर्ड काय बनेल आता इथं, तर ॲक्च्युली जर बघितलं तर तुमचा कार पण बनू शकतो. कारण बघा ना, CAR कार पण बनू शकतो, राईट. बट काय आपल्याकडे अल्फाबेट जास्त आहेत, राईट, त्याच्यामुळे हे तर आन्सर आपलं होणार नाही. ठीक आहे. पण जर या तिन्हीपैकी जर नाही म्हटलं, म्हणजे बायसिकल पण नाही, मोटरसायकल पण नाही, स्कूटर पण नाही, तर कार तुमचं आन्सर असू शकतं, बरोबर आहे. पण आपण बघूया इथं बायसिकल, तर याच्यामध्ये बी नाही आहे म्हणजे हे नाही बनणार. मोटरसायकल बघा बरं, त्याच्यामध्ये एम आहे का, एम पण नाही आहे. स्कूटर बघा बरं, स्कूटर बरोबर आहे. बघा आता याच्यामध्ये बघा स्कूटर, त्याच्यामध्ये बघा ओ आहे, यस नाही आहे, यस नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे हे पण तुमचं आन्सर होणार नाही, कार होऊ शकतं. ठीक आहे. कारण मोटरसायकलसाठी बघा याच्यामध्ये एम नाही आहे, बायसिकलसाठी याच्यामध्ये बी नाही आहे, स्कूटरसाठी याच्यामध्ये जर बघितलं तर यस नाही आहे, राईट. सो ऑप्शन 1 इज करेक्ट. ठीक आहे. आता इथं थोडंसं चुकलेलं आहे हे आन्सर, त्याच्यामुळे याला सोडून द्या. चला हे सॉल्व करा. बघा काय येईल रे याच्यामध्ये, बघा स्कूल, यस आहे का, हो.
सी आहे का? हो. एच पण आहे, डबल ओ पण आहे आणि यल पण आहे. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. बरोबर आहे. पण बघा याच्यामध्ये ई आहे. बरोबर आहे. पण ईचं इथं काम आहे का? नाही. म्हणजे आपला स्कूल वर्ड बनतो. कॉलेजसाठी बघा सी आहे, ओ आहे, डबल एल त्याच्यामध्ये नाही आहे. एल चला आपण डबल घेऊ. ई आहे, जी नाही आहे, त्याच्यामुळे हे नाही बनणार. साठी बघा टी नाही आहे, त्यामुळे हॉस्टेल बनणार नाही. ऑफिससाठी बघा एफ नाही आहे, त्याच्यामध्ये हे पण नाही बनणार. म्हणजे स्कूल तुमचा बनतोय, राईट. स्कूल बनतोय. ठीक आहे. आता बघा तुम्हाला कसं आहे, काही वर्ड कमी असतात, काही जास्त असतात. म्हणजे जसं की काही वर्ड म्हणजे अल्फाबेट असतात, ते तुम्हाला बघा इथं जर बघितलं तर ईचं काहीच काम नाही आहे. तर अशा प्रकारे सुद्धा दिलेलं असतं. ठीक आहे. आपल्याला फक्त मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे. ठीक आहे. रिअरेंज करून बघायचं ऑप्शनमधून कुठला आपला मिनिंगफुल वर्ड बनतोय, नॉट अ सेंटेन्स. मिनिंगफुल वर्ड तुम्हाला बनवायचा आहे आणि सिम्पल राहतं अशा प्रकारे. ठीक आहे. चला, हे ॲज अ होमवर्क घ्यायचं सगळ्यांनी आणि याचा आन्सर मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगायचं आहे. घेतलाय? स्क्रीनशॉट घ्या. चला, हा पण घ्या. ठीक आहे. ओके, ठीक आहे. तर हे तुम्हाला सगळ्यांना होमवर्क आहेत. सगळ्यांनी हे सॉल्व करायचं आणि याचा जो स्क्रीनशॉट आहे तुम्ही घ्यायचा आहे आणि याचा आन्सर जे आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मला पाठवायचा आहे. चला तर थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.